तर म्हणजे आधी आत्तापर्यंत ना तिच्या मनात ती जे काही तिने टार्गेट ठेवले होते ती बरोबर. त्याच नोटवर होती. आणि अचानक तिला वाटायला लागते, की आता माझं लक्ष डायव्हर्ट होतंय. तर ते स्क्रीनसाठी म्हणजे आपल्याला जरी आतून वाटत असलं ना, तरी त्या ट्रिक्स असतात. तर ते कॅरी करणं खूप कठीण असतं. श्रेयस आणि अक्षयचं मातृप्रेम घेण्यासारखं आहे, की बरोबर. ते आईवर आंधळा विश्वास ठेवतात. मग त्यांची आई कशी वागत असली तरी त्याकडे ते बघत नाहीयेत, ते त्यांना माहित नाहीये. कारण त्यांचं तितकं प्रेम आहे आईवर आणि आई म्हणेल ती पूर्व दिशा आहे. तर ते सगळं आपल्याबरोबर ती भूमिका संपल्यानंतर कॅरी होऊ नये बरोबर. याची भीती कलाकार म्हणून असते. कारण ऑफकोर्स ती इमेज लोकांच्या नजरेत असते, मनात कायम बसते. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. सोशल मीडियावर सध्या ना एका चॅनलची खरंच खूप दमदार पद्धतीने हवा आहे. कारण का खूप कमी वेळातच एका चॅनलने टीआरपीचा उच्चांक गाठला आहे. याआधी ज्या नवीन नवीन चांगल्या चांगल्या वाहिनी होत्या त्या वाहिनींना मागे टाकत कॉम्पिटिशनमध्ये पहिला टप्पा गाठणारी वाहिनी म्हणजे सन मराठी वाहिनी आणि त्याच वाहिनीवरील एक सुंदर कार्यक्रम किंबहुना मी तर बोलेन की आपल्या घरातली सगळ्यांची आवडतीची मालिका मुलगी पसंत आहे. आज सेट भेटच्या निमित्ताने आपण त्याच सेटवर आलो आहोत आणि त्याच निमित्ताने या मालिकेतले दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहेत. सगळ्यात आधी कॉंग्रॅट्स सन मराठी वाहिनी पहिल्या रँकवर आहे मालिकेच्या टीआरपी अंकामध्ये. त्यातल्या त्यात मुलगी पसंत आहे कार्यक्रम आणि आत्ता आता हळूहळू श्रेयसच्या मनामध्ये वाढणारं प्रेम. काय सांगशील एकंदरीत? एक तर आज सुपर्ब वाटतंय, कारण एक छान न्यूज आज आली आहे आम्हाला, की 7 वाजताच्या स्लॉटवर सन मराठीचा आतापर्यंतचा सगळ्यात हायेस्ट टीआरपी आपल्या शोला मिळालाय. आणि सगळे खुश आहेत, सगळ्यांचीच मेहनत आहे, टीम वर्क आहे. आणि श्रेयस प्रेमात पडलाय, आणि तो वाट बघतोय की हिच्या मनात काय आहे हे आपल्याला कधी कळेल. त्यासाठी त्याचे सगळे प्रयत्न चाललेत, तिला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न चाललेत. त्यामुळे ते सीन्स करतानाही मजा येते. आणि आपण सगळे त्या फेज मधून गेलेलो असतो आयुष्यात, त्यामुळे ती पुन्हा ऍक्टर म्हणून एन्जॉय करताना मजा येते. मला तुला विचारायला आवडेल कल्याणी की पहिलीच मालिका सन मराठी वाहिनी आणि त्यातल्या त्यात टीआरपीचा उच्चांक गाठणारी आपली मालिका, किती भारी वाटतंय की माझी पहिली मालिका आणि बघा चला 7 वाजताचा स्लॉट जो सगळ्यात महत्वाचा स्लॉट असतो त्याच्यामध्ये माझ्या मालिकेनी टीआरपी गाठलेला आहे. काय सांगशील एकंदरीत या सगळ्या फिलिंग बद्दल सुद्धा आणि आता श्रेयसला हळूहळू आराध्या आवडायला लागली आहे त्या संदर्भात? खरं सांगू का? म्हणजे टी-आर-पी किंवा हे नंबर्स त्याला मी फक्त एक रिवॉर्ड म्हणून बघते. कारण म्हणजे आज जसं शिकते ऑफकोर्स मी ते पुढेही शिकत राहीन. पण त्याला एक छान रिवॉर्ड म्हणून आणि अजून किती छान काम करू शकतो, मी याच नोटवर असते. ते कुठेही मी त्याच्यावर खूप विचार करत बसत नाही किंवा त्यात मी अडकत नाही आणि पुढेही मला अडकायचं नाहीये. सो माझ्यासाठी तो फक्त तेवढाच पॉइंट आहे, की अजून छान काम करायचंय. आणि आराध्याबद्दल सांगायचं झालं तर इतका छान टर्निंग पॉइंट दाखवलाय ना, आज आम्ही तेच डिस्कस करत होतो, की ती प्रेमात पडलीये, पण तिला ते कुठेतरी एक्सेप्ट करायचं नाहीये. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी वेगळं फोकस असतो, त्यावेळी आपण ह्या सगळ्या इमोशनल गोष्टी बाजूला ठेवलेल्या असतात. तर आत्ताच आम्ही एक खूप छान सीन शूट करतोय. तर त्यात म्हणजे ती द्विधा मनस्थिती, ती कशी छान कन्व्हिक्ट व्हायला पाहिजे किंवा त्यात मला किती अजून माझं टाकायचंय, माझे प्रयत्न करायचेत. तर मी कंटिन्युअसली त्याच विचारात आहे. म्हणजे आज सकाळी आल्यावरच आमचं असं डिस्कशन झालं, की हा खूप छान सीन आहे. तर त्यात तो फरक किंवा त्या गोष्टी तेवढ्या कन्व्हिक्शनने यायला पाहिजे. तर मी आता त्याचा विचार करते, की मी अजून किती छान काम करू शकते. नाही म्हणजे असं बोलू शकतो आपण की मालिकेतले जरी ट्विस्ट अँड टर्न्स वेगवेगळे असले तरी कलाकार म्हणून सुद्धा कधी कधी असं होतं की काय हा ट्विस्ट आला, ह्याच्यात एवढं सगळं चांगलं होतं आणि जर माझा फोकस बदलला तर त्याच्यामध्ये मी माझं 100% देऊ शकेल का असं सुद्धा होऊ शकतो. मला तुला विचारायला आवडेल की आम्ही तर बघतोय सोशल मीडियावर जेवणाचे वगैरे रील्स पडतात, स्टोरी आणि हायलाइट मध्ये वगैरे सुद्धा बघितलंय. कल्याणीसाठी कधी आलाय का घरातून डबा की कल्याणी हा माझ्या हाताने बनवलेला डबा वगैरे असा? नाही, कल्याणी बद्दल मला उलट सांगायला आवडेल, की एवढ्या सगळ्या बिझी स्केड्यूल मधून सुद्धा ती स्वतःचा रोज टिफिन उठून स्वयंपाक करून तिचा डबा घेऊन येते आणि ती सगळं फॉलो करते. म्हणजे दमायला झालेलं असतं, आपण 14-15 तास काम करतो, झोप पूर्ण होत नाही, बट तरी ती वेळच्या वेळी उठून तिचं सगळं नीट करून ती रोजच्या रोज सगळा डबा घेऊन येते. आणि असं नाही की एकटीसाठी घेऊन येते, अजून 4 लोक खातील एवढी क्वांटिटी घेऊन येते, सगळ्यांना ऑफर करते, कोणाला काय आवडतं ते लक्षात ठेवून करून घेऊन येते. सो त्याबद्दल तिचं कौतुक आहे. मला कल्याणी तुला विचारायला आवडेल की जेव्हा जेव्हा आपण मालिका आपली सुरू असते, जेव्हा आपल्या मालिकेचे 100 एपिसोड 500 एपिसोड किंवा पाहिजे तेवढे एपिसोड होत असतात पुढे, दर वेळेला एक नवीन ट्विस्ट अँड टर्न येत असतो. एक कलाकार म्हणून सुद्धा आणि आराध्या म्हणून सुद्धा या मालिकेतला आत्ता जो आलेला टर्न आहे किंवा ट्विस्ट आहे जो खरंच मालिकेसाठी खूप पुढे जाऊन ड्रास्टिक चेंज आम्हाला दाखवणार आहे. एकंदरीत या ट्विस्ट अँड टर्न्स कडे तू कशा पद्धतीने बघतेस?
आत्ताच हा टर्न आलाय खरं तर. म्हणजे आधी आत्तापर्यंत ना तिच्या मनात ती जे काय तिने टार्गेट ठेवले होते ती बरोबर. त्याच नोटवर होती. हं. आणि अचानक तिला वाटायला लागते की आता माझं लक्ष डायव्हर्ट होतंय. तर ते स्क्रीनसाठी म्हणजे आपल्याला जरी आतून वाटत असलं ना तरी त्या ट्रिक्स असतात. हं. तर ते कॅरी करणं खूप कठीण असतं किंवा ते तसं दिसलं पाहिजे. तर हे सगळे मला म्हणजे मदत करत असतात. ते छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ते इनपुट्स देत असतात. तर मी ह्याला ह्या दृष्टीने बघते, की माझ्यासाठी हे कॅरेक्टर किती छान आहे, यात किती छटा आहेत, की मला वेगवेगळ्या त्या कॅरेक्टर्समधून दाखवायच्या आणि त्यातून मी आर्टिस्ट म्हणून त्यावर किती मेहनत घेऊ शकते, हे कॅलिबर माझं मलाच कळायला लागलंय, की वॉव! हे किती छान आहे, हे मला असं करायचंय, तसं करायचंय. तर खूप मजा येते ते करताना. अगदीच. मला संग्राम तुला प्रश्न विचारायला आवडेल, की जसा मी कल्याणला प्रश्न विचारला तोच, की सन मराठी वाहिनी दरवेळेला नवीन-नवीन आपल्यासाठी विषय घेऊनच येत असते. आपल्यासमोर मांडतच असते. किंबहुना त्याच्यातून खूप वेळा समाजामध्ये सुद्धा एक असा प्रभाव पडतो, की नाही बाबा जरी आपण मालिका बघतो तरी त्या मालिकेचं काहीतरी आपण घेतलं पाहिजे. मुलगी पसंत आहे. काय सांगशील मुलगी पसंत आहे मधून एक कलाकार म्हणून सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा तुझ्या दृष्टिकोनातून किती महत्वाची आणि किती ट्विस्ट अँड टर्न वाली स्टोरी आहे? मुलगी पसंत आहे मधून मी म्हणेन की आराध्याचं कॅरेक्टर घेण्यासारखं आहे, की जी तिच्यावर अन्याय होत असताना तो सहन करत नाहीये, त्याच्या विरुद्ध उभी राहते, त्याला लढा देण्याचा प्रयत्न करते. ती वृत्ती मला वाटतं प्रत्येक स्त्रीमध्ये असली पाहिजे, की माझ्या फॅमिली बरोबर किंवा माझ्या बरोबर काही चुकीचं होत असेल तर मी काहीतरी स्टँड त्याच्या अगेन्स्ट घेतला पाहिजे. श्रेयस आणि अक्षयचं मातृप्रेम घेण्यासारखं आहे, की बरोबर. ते आईवर आंधळा विश्वास ठेवतात. मग त्यांची आई कशी वागत असली तरी त्याकडे ते बघत नाहीयेत, ते त्यांना माहित नाहीये. कारण त्यांचं तितकं प्रेम आहे आईवर आणि आई म्हणेल ती पूर्व दिशा आहे. आपल्याला एका सर्टन एज मध्ये घरच्यांचं म्हणणं पटत नसतं हो. किंवा आपल्या घरच्यांना काही कळत नाही असं आपल्याला वाटत असतं. बरोबर. त्यासाठी हे घेण्यासारखं आहे, की ही मुलं बिझनेस असून, पैसे असून, सगळं असून सुद्धा आईवर आंधळं प्रेम करतात. मग त्यांच्या आईने त्यांच्यावर कदाचित बाकी संस्कार केले नसतील, ती खरी कशी आहे त्यामुळे. बरोबर. पण तरी मुलांना आपल्या आईबद्दलची वाटणारी ओढ, फॅमिलीबद्दल वाटणारी आपुलकी, हे सगळं घेण्यासारखं आहे. आणि हे सगळं जरी मी म्हणेन, तरी मी एक थिन लाईन नेहमी विचार करतो, की टेलिव्हिजन असेल किंवा सिनेमा असेल, याचं माध्यम आहे एंटरटेनमेंट. होय. याचा मूळ उद्देश आहे एंटरटेनमेंट. बरोबर. तर प्रेक्षकांनी त्याकडे त्याच दृष्टीने बघावं. समाज प्रबोधन करणं जर होत असेल तर उत्तमच आहे, बट हा मेन मोटिव्ह नाहीये टेलिव्हिजन शोजचा. सो मला असं वाटतं जे चांगलं असेल ते डेफिनेटली घ्या त्यातून, आणि जे वाईट असेल, विलन्स असतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कल्याणी मला तुला विचारायला किंबहुना हा प्रश्न मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल, की मालिका जशी आपली सुरू झाली, जसं शूट सुरू झालं तसे खूप सारे किस्से तुम्हाला तुमच्यासोबत घडले असतील, प्रँक घडले असतील, ओरडा सुद्धा मिळाला असेल. त्यानंतर आत्ताचा येणारा ट्विस्ट, मालिकेतला हा नवा ट्विस्ट ज्यामुळे जसं मी आधी बोललो, की ज्यामुळे एक नवीन कलाटणी मिळू शकते मालिकेला. आठवतोय का पहिला दिवस शूटचा आणि कितपत ओरडा खायला मिळाला किंबहुना कितपत समजायला लागलं की नाही असं नको करूस तसं कर करून काय सांगशील तू? हो, खूप ओरडा खाल्लाय. पण मी जेवढे पेशन्स ठेवलेत ना, त्यापेक्षा जास्त पेशन्स आमच्यासाठी आमच्या टीमने ठेवलेत. हां. कारण याच्या आधी म्हणजे जेव्हा ॲक्चुअल शूटिंग सुरू झालं, त्याआधी आम्ही वर्कशॉप केलं होतं आणि ते बरोबर. वर्कशॉप लिटरली 1.5 महिना सुरू होतं. तर इट्स अ बिग स्पॅन आणि वी आर सो ब्लेस्ड की एवढा वेळ आर्टिस्टना मिळतो. कारण ते कॅरेक्टर समजायला, त्याच्या छोट्या-छोट्या छटा समजायला खूप वेळ लागतो. जशी मी नवीन आहे किंवा माझ्यावर ही जेवढी मोठी जबाबदारी आहे, तसेच आमच्याकडे 2 कलाकार आहेत, देवेन आणि जुई. होय. तर त्यांची आणि माझी अवस्था सेम होती. तर आम्ही इतके छोटे-छोटे एक्सपेरिमेंट्स केलेत ना, की सीन्स म्हणजे तुम्हाला स्वतःचे एक्सप्रेशन्स कळायला पाहिजे म्हणून तो सीन व्हिडिओ कॉलवर कसा होतोय, अच्छा. त्याचं इतक्यांदा रीडिंग झालं. ते ऑन कॅमेरा आम्ही मॉक ट्रायल्स सगळे केले. तर ती प्रोसेस खूप छान होती आणि त्यातून आम्ही शिकत होतो. तरीसुद्धा जेव्हा पहिला सीन झाला होता आमचा माझ्या घरातला, त्यावेळी मलाच कळत होतं, की मी किती मेकॅनिकल आणि केवढी कॉन्शियस झाले. सो त्यानंतर मला ग्रॅज्युअली कळायला लागलं, की नाही आत्ता मला कळतंय मी खूप फ्री झाले किंवा मग तो कॉन्शियसनेस गेलाय आणि छोट्या-छोट्या गोष्टी मग आपोआप अंगवळणी पडतात. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. तर ती प्रोसेस मला अजूनही आठवते. मी कधीच विसरणार नाही ऑफकोर्स. मी तर बोलेन की ती प्रोसेस जोपर्यंत आपल्या सोबत राहते त्याच्यामधूनच आपण माणूस शिकत जातो. मला संग्राम तुला विचारायला आवडेल की ह्या आधीची तुझी भूमिका एक आध्यात्मिक भूमिका, त्याचा प्रेक्षकांवर असलेला प्रभाव किंबहुना संग्राम जर आम्हाला बघायचे तर त्या भूमिकेमध्येच तो लक्षात राहतो. खूप वेळा असं होतं जेव्हा आपण एखादी आध्यात्मिक भूमिका करतो त्या प्रेक्षकाच्या मनामध्ये ती भूमिका, तो पेहराव घर करून बसलेला असतो. त्यानंतर कट टू ही पूर्ण तुझी वेगळी भूमिका. एकंदरीत या दोन्ही भूमिकेकडे किंबहुना या दोन्ही गोष्टीकडे कशा पद्धतीने बघतोस तू? माझ्यासाठी ऍक्टर म्हणून चॅलेंजिंग होतं आणि गरजेचंही होतं. शंकर महाराजांची भूमिका संपल्यानंतर दुसरी भूमिका करणं, कारण त्या भूमिकेसाठी वेगळा अभ्यास केला होता.
वेगळी बॉडी लँग्वेज अंगवळणी लावून घेतली होती. तर ते सगळं आपल्याबरोबर ती भूमिका संपल्यानंतर कॅरी होऊ नये याची भीती कलाकार म्हणून असते. कारण ऑफकोर्स ती इमेज लोकांच्या नजरेत असते, मनात कायम बसते. आणि सद्गुरू श्री शंकर महाराज तर दैवत आहेत लोकांचं. त्यामुळे अजूनही मला मेसेजेस येतात की मालिका का बंद झाली, किंवा आज आम्ही सद्गुरूंचे फोटोज येतात, किंवा पूजा केली तर तुम्ही आठवलात, तुमचा चेहरा आठवला. ही महाराजांची कृपा आहे. आणि खरं तर याचं श्रेय मी सन मराठी, पॅनोरमा, संदीप शिंदे, सुश्रुत भागवत या सगळ्यांना देतो, ज्यांनी माझं कास्टिंग केलं या भूमिकेसाठी. कारण आपल्याकडे असं होतं ना की एखाद्या भूमिकेचा पगडा पडल्यावर असं वाटतं की नाही, थोडे दिवस संग्रामला आपण थांबूया, त्याला थोडी ती इमेज ब्रेक होऊ दे, मग आपण कास्ट करूया. पण तसा विचार न करता मी तो शो संपल्यानंतर 10 दिवसात या शोचं शूटिंग करायला सुरुवात केली होती. लकीली एक गोष्ट प्लस पॉइंट होती, ती म्हणजे लुक, जो अख्खा वेगळा होता. आणि तो चेंज झाल्यावर आपोआप थोडीशी पर्सनॅलिटी लगेच वेगळी दिसायला लागते. आणि परफॉर्म करताना मला ती भीती असायची की कुठेतरी तशी लकब येणार नाही ना, किंवा चालताना हातवारे चुकून तसे होणार नाहीत ना, चालताना फुटवर्क तसं येणार नाही ना. तर ते हळूहळू ओव्हरकम करत आता मी थोडा कॉन्फिडंट आहे की आता मी थोडा श्रेयस होतोय, असं वाटू लागलंय मला आता. कारण जर वाटलं नसतं तसं, किंवा तुमच्या दोघांचे कॅरेक्टर प्रेक्षकांना आवडले नसते, तर आपण 7 नंबरच्या स्लॉटला कधीच पहिल्या TRP आला नसतं, असं सुद्धा आपण बोलू शकतो. नाही, खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत बोलून. तुर्तास मी सुट्टी घेतो तुमच्याकडून, कारण का खूप मित्रांना तुमच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत. जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल, अजून किती ट्विस्ट अँड टर्न्स मालिकेमधून बघायला मिळतील? मला वाटतं या मालिकेत पहिल्या भागापासून काही ना काहीतरी ड्रामा घडतोय, काही ना काही इंटरेस्टिंग आहे, पॉवर पॅक्ट परफॉर्मन्सेस आहेत. वेगळी गोष्ट आहे, सासू सून असली तरी इथे सोशिक सून नाहीये, लढा देणारी सून आहे. आणि सतत ड्रामा घडतोय, सतत काही ना काहीतरी घडतंय. तर मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच खूप मजा येणार आहे, कारण आम्हाला करताना एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आहे, कारण आम्हाला करताना एवढी मजा येते. ते तुम्हाला ते बघताना पुढे काय होणार आहे जाणून घ्यायला तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर पाहायला विसरू नका. रोज संध्याकाळी 7 वाजता सन मराठीवर मुलगी पसंत आहे. कल्याणी, तू काय सांग? प्रेमाची विनंती करेन की सगळ्यांनी आमची मालिका बघा. आपण सोशल मीडियावर असतोच, तर तुमचे फीडबॅक्स असतील, प्रेम असेल, रिव्ह्यूज असेल, ते आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि बाकी सगळे संग्रामने सांगितले. पुन्हा एकदा तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट, आणि धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच.